बंदच करा रेशनिंग, आम्हाला नाही पाहिजे रेशनिंग आणि मेहरबानी सरकारची मेहरबानी आम्हाला नको. कशा पद्धतीने खाणार बोलते, तुमच्या नशिबात असतील ते घेऊन जा. गव्हर्नमेंट जर देते ना लोकांना तर चांगलं काहीतरी द्या. हे बघा, हे आता पण हे बघा, तुम्हाला वाटेल हे बघा, ही लाईव्ह मध्ये दाखवतो गोणीतला भुसा. हा बघा, हे आम्ही हे बघा बघ. रायगडच्या म्हसळा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे जनतेचे पोट भरण्याऐवजी त्यांच्या जीवाशीच खेळ केला जातोय. म्हसळा पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांच्या स्वतःच्या गावात रेशनिंग दुकानातून दिलं जातंय निकृष्ट दर्जाचं धान्य. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा म्हसळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती बबन मनवे यांच्या स्वतःच्या गावात नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप होत असतानाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तांदळात गहू देखील मिक्स आहेत. या व्यतिरिक्त तांदूळ आणि गव्हाची पावडर झालेली असून काही महिला जनावरांना दिलं जाणारं खाणं आम्हाला देत आहेत असे देखील म्हणताना दिसत आहेत. तालुक्यात सरकारमान्य एकूण 40 ते 45 रेशनिंगचे दुकान असून चक्क सभापती यांच्या गावातील शेजल महिला बचत गट नावाच्या दुकानात 14 ते 15 बोरी अशा प्रकारचे धान्य सापडल्याने इतर दुकानातील अवस्थेबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणानंतर सभापती बबन मनवे यांनी तत्काळ तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानात येणाऱ्या धान्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या प्रत्येक गावात हाताचा ठसा घेऊन धान्य दिले जाते. मात्र तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने या पद्धतीत देखील घोळ करून शिल्लक राहिलेलं धान्य हे दुकानदार परत न करता त्याची परस्पर खासगी दुकानात विक्री करत असल्याचे तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. नमस्कार, आणि आम्ही आलेलो इथे राशनिंगसाठी. तर तुम्हाला आज मी राशनचे तांदूळ दाखवतोय. हे बघा, याच्यामध्ये आज सगळे गहू आणि तांदूळ मिक्स. हे कशा पद्धतीने खाणार बोलते, तुमच्या नशिबात असतील ते घेऊन जा. मला एक समजत नाही, तहसील जिथून हे राशन येते ते डाळ आणि गहू आणि तांदूळचा भात खाणारच काय. आणि याच्यात बघा, या बाबांच्या हाताला ही पावडर दाखवतो. हे बघा पावडर, ही पावडर एवढी आहे बघा, नुसता भुसा. काय तांदूळ निघणार आहे. आम्ही दुसरी पण गोण चेक केली, त्याच्यात पण गहू तांदूळ मिक्स आहेत आणि पावडर दाखवतो. हे बघा, याच्यात बघा हा धूर निघतोय ना, हे सगळा भुसा आहे पावडरचा. लोकांना जर देताय तर चांगल्या पद्धतीने द्या, नाही तर देऊच नका. कशाला मेहरबानी करताय. या अशा पद्धतीने लोक खाणार आहेत काय का? पूर्ण दिवस 2-2 दिवस जाऊन साफ करणार, नंतर धुणार चोलणार, त्याच्यानंतर खाणार. हे बघा, माझ्या बोटानं पावडर आहे. हे बघा, आणि या गोणीत पूर्ण तांदूळ गहू मिक्स आहे. त्याचं काय शिजवून खाणार आहेत बाबा? तुम्ही पण टाका. हे बघा, हे बाबा आहेत, त्यांचा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हे आमच्याकडची माणसं आली. हे बघा, हे माणसं आलेली आम्ही सगळं राशन घ्यायला. आणि हे बघा, हे दादा पण आहेत. दादा, काय वाटतं या राशन बद्दल तुम्हाला? बरोबर नाही, आणि ते राशन आम्ही घेऊ शकत नाही. हे राशन रिटर्न गेलं पाहिजे, कारण लोकांना तुम्ही देताय ना तर नीट द्या, नाही तर देवच नका. दोष आम्ही इथे लोकांना कुठून येते काय येते रेशनिंगचे नाटकी नाहीतर काय. सतीश पवार, तुम्ही गावचे रहिवासी आहे ना, तुम्ही पण बोला. बंदच करा रेशनिंग, आम्हाला नाही पाहिजे रेशनिंग आणि मेहरबानी सरकारची मेहरबानी आम्हाला नको. गव्हर्नमेंट जर देते ना लोकांना तर चांगलं काहीतरी द्या. हे बघा, हे आता पण हे बघा, हे काय एवढी पावडर टाकले त्याच्यामध्ये, कसे खाणार लोक. आणि वरून सांगतात पण तुमच्या नशिबात भेटेल ते. आमच्या नशिबात कशाला देताय तुम्ही? देवत नका. बरोबर आहे मामी, काय युट्यूबला व्हिडिओ टाक. बरोबर आहे. हे राशन तुम्ही देऊ नका. ते ज्यांच्याकडे येतात राशन तुम्ही चेक काय. नंदा जाधव, तुम्ही काय बोलताय? बरोबर आहे. आम्ही आता जाणार आहोत थोड्या वेळाने, कारण हे राशन घेऊ शकत नाही. आणि आम्ही मानदाट नाही या ठिकाणी. हे जे राशन येतंय या अशा पद्धतीने एकदम सगळ्यात बेकार. तुम्हाला वाटेल हे बघा, ही लाईव्ह मध्ये दाखवतो गोणीतला भुसा. बघा, हे आम्ही हे बघा व्हिडिओ चालू आहे ना जरा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.